श्री चलपतीनाथांचे अवतार श्री तुकाराम महाराज यांनी अनेक अभंगवाणी व इतर अनुभवी लिखाण कार्य करीत असताना ते अतिशय कंटाळलेले होते. त्यांना त्यांचा प्रत्येक अवतार कार्यामध्ये ब्रह्मांडाचा शोध लावण्यास, अंत लावण्यास सर्व प्रयत्न करीत असताना देखील पूर्ण अपयश येत असल्यामुळे ते अतिशय त्रासलेले होते. पूर्णपणे हताश होऊन नाराज झालेले असताना श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी स्वतः प्रत्यक्षात श्री मानवरूपी गरुड विमान त्यांना घेऊन जाण्यासाठी पाठविले होते. म्हणजे स्वतः प्रत्यक्षात श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी श्री मानवरूपी गरुड यांचा अवतार घेऊन प्रत्यक्षात स्वतः श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे आपला लाडका शिष्य श्री तुकाराम महाराज यांना श्री वैकुंठ येथे कायमचे आपल्या शरीरासहित घेऊन जाण्यासाठी आलेले होते व श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी आपल्या बरोबर श्री तुकाराम महाराज यांना श्री मानवरूपी गरुड विमान स्वतः आपल्या बरोबर श्री तुकाराम महाराज यांना घेऊन गेलेले आहेत. श्री तुकाराम महाराज हे आज देखील श्री वैकुंठ येथे आपल्या शरीरासहित आनंदाने वास्तव्य करीत आहेत. श्री चरपटीनाथ यांचे अनेक अवतारापैकी फक्त श्री श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हा अवतार ठरलेला आहे. त्यांच्याशिवाय कोणीही आपले अवतार कार्य संपल्यानंतर आपल्या शरीरासहित श्री वैकुंठ येथे गेले अगर वास्तव्य करीत नाहीत. फक्त श्री तुकाराम महाराज हे एकटेच तेथे सर्व दैवतांमध्ये अतिशय आनंदाने आपल्या हातामध्ये वीणा घेऊन अभंग रचना करीत अतिशय आनंदाने वास्तव्य करीत थांबून आहेत. म्हणजे श्रीनाथांचे शिष्य कोण? तुकाराम महाराज आहेत. मग तुकाराम महाराजांनी कित्येक जन्म घेतले ब्रह्मांडाचा शोध लावण्यासाठी, तर ते काय त्यांना लागतच नव्हतं. म्हणून मग त्यांनी अनुभवी काव्य, हा म्हणजे आपण नाही का तुम्ही म्हणता गीत यांचं तुकारामाची गाथा, तर ते अनुभवी काव्य या नावाने त्यांनी ते लिहिलं, बरंचसं लिहिलं. आणि मग शेवटी कंटाळलेलेच होते ना. मग म्हस्कोबा महाराज हे स्वतः मानवरूपी गरुड, म्हणजे जे तिकडे 10 पृथ्वीवरती आहे मानवरूपी गरुड, तो अवतार घेऊन म्हस्कोबा महाराज मानवरूपी गरुड घेऊन आले. कुठं? त्यांच्या ठिकाणी देऊला. आणि तिथून त्यांना आपल्या गरुडावर बसवून पाठीव गरुडाच्या रूपात म्हस्कोबा महाराज आले आणि त्यांना घेऊन श्री वैकुंठ येथे गेले. आणि आपल्या शरीरासहित अंगावरचे कपडे वगैरे होते, जे काय होतं ते सगळं बरोबर घेऊन त्यांना तिथे घेऊन गेले आणि वैकुंठला नेऊन ठेवलं. मग वैकुंठमध्ये आज देखील ते अतिशय आनंदाने राहत आहेत. अभंगवाणी वगैरे रचना करत आहेत, विणा वाजवीत अतिशय आनंदाने थांबून आपलं कार्य तिथं करतायत दैवतांमध्ये. केलं? श्री चरपटीनाथांचे अवतार श्री तुकाराम महाराज यांनी बरेच महत्वाचे लिखाण कार्य केलेले आहे, अभंगवाणी रचलेली आहे. परंतु जगासमोर त्यांचे अतिशय थोडे लिखाण कार्य उजेडात आलेले आहे. अतिशय थोड्या प्रमाणात त्यांची अभंगवाणी रचना आपल्या समोर आलेले आहे. म्हणजे याच्याशिवाय त्यांनी बरंच अजून लिखाण केलेलं आहे, पण एवढंच उजेडात आलंय.
बाकीचं उजेडात काय आलेलं नाही. श्री चरपटीनाथ यांचे, श्री तुकाराम महाराज यांचे शिवाय अजून अनेक अवतारी दैवते यांनी ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा, अंत लावण्याचा सर्व प्रकाराने अनेक प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्यांच्या एकाही अवतार दैवतांना यश येऊ शकलेले नाही. म्हणजे चरपटीनाथांचे फक्त तुकाराम महाराजांनी एक अवतार घेतले, बाकी बऱ्याच अवतारांनी प्रयत्न केला. म्हणजे चरपटीनाथांच्या अवतारांनी, परंतु त्यांच्या एकाही अवतार दैवतांना यश येऊ शकलेले नाही. कारण श्री माया महाशक्तीश्वर हे प्रत्येक अवतारी दैवतांना अनेक प्रकाराने छळ करून त्यांना शारीरिक, मानसिक तसेच इतर अनेक प्रकाराने त्रास देऊन, छळ करून, अडचणी निर्माण करून या सर्वांना यश येऊ देत नव्हते. त्यांचे अतिशय हाल होत होते. त्यांना पूर्णपणे अपयशी व्हावे लागत. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री माया महाशक्तीश्वर यांचे एक शक्तिरूप म्हणजे त्यांचे शक्ती अवतार श्री दैवत हे मानव रूपामध्ये येथील स्थानावर काही काळ प्रत्यक्षात मानव रूप घेऊन थांबून हजर राहिलेले असताना त्यांनी म्हणजे श्री माया महाशक्तीश्वर हे या स्थानावर काही काळ इथं थांबून वास्तव्य केलेले असताना, म्हणजे मानव रूपात इथं थांबले ते या स्थानावर येऊन काही काळ प्रत्यक्षात मानव रूपात थांबून हजर राहिलेले असताना त्यांनी या दोन्ही दैवतांना त्यांचा ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा कार्यात अनेक अनंत अडचणी निर्माण करून त्यांना त्रास देत असत. तसेच श्री चरपटीनाथ यांचे प्रत्येक अवतार कार्यामध्ये ते शक्तिरूप श्री दैवत हे अतिशय मोठ्या प्रमाणात त्या दोघा दैवतांना त्रास देऊन त्यांना अपयश देत होते व ते या स्थानावर मानव रूपामध्ये राहून बराच त्रास देऊन अडचणी निर्माण करीत होते. परंतु या दोन्ही दैवतांनी त्यांचा आपल्या दैवी शक्तीद्वारे त्यांचा पूर्ण गर्व हरण करून त्यांना योग्य ते प्रायश्चित देऊन नंतर त्यांना पूर्णपणे दयाळूपणाने माफ करून त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना दयाळूपणे माफी देऊन त्यांची मुक्तता केलेली आहे. त्या शक्तिरूप श्री दैवतास या दोन्ही दैवतांनी मुक्ती मिळवून दिलेली आहे. म्हणजे श्री माया महाशक्तीश्वर हे या स्थानावर थांबून होते, कारण हे जे लिखाण चाललेलं होतं तर त्या लिखाणामध्ये अनंत अडचणी निर्माण करून हे लिखाण कार्य त्यांना पूर्ण होऊन द्यायचं नव्हतं आणि ते मानव रूपात येऊन थांबले होते. आता कोणाच्या रूपात थांबले, पण ते नंतर त्यांना पश्चाताप होऊन ते शरण झाले. म्हणजे मोठ्या प्रमाणात दोघांना त्रास देत होते, अपयश देत होते. या स्थानावर मानव रूपामध्ये राहून बराच त्रास देऊन अडचणी निर्माण करीत होते. परंतु या दोन्ही दैवतांनी म्हणजे म्हस्कोबा महाराजांनी आणि अजून त्यांना आपल्या दैवी शक्तीद्वारे त्यांचा पूर्ण गर्व हरण करून त्यांना योग्य ते प्रायश्चित देऊन नंतर त्यांना पूर्णपणे दयाळूपणाने माफ करून त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना दयाळूपणे
माफी देऊन त्यांची मुक्तता केलेली आहे. त्या शक्तिरूप श्री दैवतास या दोन्ही दैवतांनी मुक्ती मिळवून दिलेली आहे. म्हणजे मस्कोबा महाराज आणि ब्रह्मांडपती श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज या दोघांना अनंत अडचणी आणण्यासाठी ते स्वतः मानव रूपात इथे येऊन थांबलेले होते. आणि एक प्रत्येक ठिकाणी लिखाणात अडचणी, अनंत अडचणी, संकट सर्व प्रकारे त्रास दिला, परंतु त्या दोघांनी त्यांचा गर्व हरण करून त्यांना प्रायश्चित देऊन शिवाय त्यांना माफ करून मुक्ती पण दिली, म्हणजे नवीन जन्म पण दिला. त्यांनी मस्कोबा महाराजांनी या दोघांनी मिळून त्याला नवीन जन्म दिला. या विषयातून संपवलं. म्हणजे अतिशय दयाळूपणे त्यांची मुक्तता केलेली आणि त्यांना पश्चाताप झालेला आहे. श्री चरपटीनाथ या दैवताशिवाय या ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा, ब्रह्मांडांचा अंत लावण्याचा इतर अनेक दैवतांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत, परंतु सर्व दैवतांना श्री माया महाशक्तीश्वर हे अडचणी आणून पूर्ण अपयश देत होते. तसेच श्री ब्रह्मदेव यांची हत्या श्री भैरव यांनी केली असल्यामुळे त्यांच्या मनात देखील राग असल्या कारणामुळे श्री ब्रह्मदेव यांच्या मनामध्ये सुडाची भावना असल्यामुळे त्यांचा म्हणजे श्री ब्रह्मदेव यांचा एक प्रमुख अवतार म्हणजे श्री नारद मुनी हे आहेत. श्री नारद मुनी यांनी देखील मोठ्या प्रमाणात श्री चरपटीनाथ यांना तसेच इतर सर्व शोध घेत असणाऱ्या दैवतांना अनेक प्रकारच्या अडचणी आणून व त्यांच्यामध्ये भांडणे लावून ते अनेक प्रकाराने संकट निर्माण करून कोणत्याही दैवतास यश येऊ देत नव्हते, यश येऊ दिलेले नाही. इतर अनेक दैवत यांना अपयश येण्यामागील प्रमुख हे एक कारण म्हणजे श्री नारद मुनी आहे. आलं का लक्षात? का परत सांगू? परत वाचू परत. ऐका नाही ते योगेश नीट आहे. श्री चरपटीनाथ या दैवतांशिवाय या ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा, ब्रह्मांडाचा अंत लावण्याचा इतर अनेक दैवतांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत, परंतु सर्व दैवतांना श्री माया महाशक्तीश्वर हे अडचणी आणून पूर्ण अपयश देत होते. तसेच श्री ब्रह्मदेव यांची हत्या श्री भैरव यांनी केली असल्यामुळे त्यांच्या मनात देखील राग असल्या कारणामुळे व श्री ब्रह्मदेव यांच्या मनामध्ये सुडाची भावना असल्यामुळे त्यांचा म्हणजे श्री ब्रह्मदेव यांचा एक प्रमुख अवतार म्हणजे श्री नारद मुनी हे आहेत. श्री नारद मुनी यांनी देखील मोठ्या प्रमाणात श्री चरपटीनाथ यांना तसेच इतर सर्व शोध घेत असणाऱ्या दैवतांना अनेक प्रकारच्या अडचणी आणून व त्यांच्यामध्ये भांडणे लावून त्या अनेक प्रकारांनी संकटे निर्माण करून कोणत्याही दैवतास यश येऊ देत नव्हते, यश येऊ दिलेले नाही. इतर अनेक दैवते यांना अपयश येण्यामागील
प्रमुख एक कारण म्हणजे श्री नारद मुनी आहे. म्हणजे नारद मुनींनी ब्रह्मदेवांच्या मनात राग होता, सोडायची भावना होती, त्यांचं एक डोकं उघडलं होतं ना भैरवांनी, मग ते ब्रह्मदेवाचा अवतार आहे नारद मुनी, मग ते हे करत होते. ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा, ब्रह्मांडांचा अंत लावण्याच्या कार्यास सुरुवातीस श्री विष्णुदेव, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, त्यानंतर प्रत्यक्षात श्री शिवशंकर यांचे मूळ 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यामधील 9वे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री शिवशंकर यांचा मूळ 9वा अवतार श्री वीरभद्र आहेत. त्यांचाच एक अवतार श्री रावण यांनी देखील आपल्या सर्व शक्तीनिशी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा रावण होते, जे वीरभद्र यांचा अवतार आहे. म्हणजे काल भैरवनाथांचा जो अवतार, आपला शंकराचा जो अवतार आहे वीरभद्र, त्यांनी रावण हा अवतार घेतला. मग ते रावणाने पण बरेच प्रयत्न केले, परंतु या सर्वांना पूर्णपणे अपयश आलेले आहे. शिवाय प्रत्यक्षात श्री शिवशंकर यांनी तसेच मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवते यांनी देखील सर्व प्रकाराने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आलं का लक्षात? शिवशंकर यांनी तसेच मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवते यांनी देखील सर्व प्रकारचा प्रयत्न केलेला आहे याचा शोध लावण्याचा, परंतु त्यांना पूर्ण यश न येता काही प्रमाणामध्ये, म्हणजे कमी अधिक प्रमाणात यश येत होते. म्हणजे थोड्याफार प्रमाणात या लोकांना पण, या दैवतांना यश येत होतं, परंतु त्यांना पूर्ण यश आलेले नाही. म्हणजे हे जे दैवत आहेत 12 ज्योतिर्लिंगची सगळी दैवत, काही प्रमाणात यश येत होतं पण हे नाही आलं. तसेच श्री चरपटीनाथ यांचे सर्व अवतार दैवते व इतर सर्व दैवते यांना ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा कार्यामध्ये प्रत्येक दैवते यांना श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी अगदी मनापासून सर्व प्रकाराने मदत, तसेच त्यांच्या लिखाण कार्यास मदत केलेली आहे, परंतु त्यांना पूर्ण यश मिळवता आलेले नाही. श्री माया महाशक्तीश्वर यांचेमुळे अपयश येत होते आलेले आहे. म्हणजेच श्री चरपटीनाथ यांचे अवतार, सर्व अवतार हे प्रयत्न करत होते ना शोध घेण्याचा, पण त्यांना शोध लागत नव्हता पूर्णपणे. मस्कोबा महाराज त्यांना मदत करत होते, ब्रह्मांडाचा शोध लावण्याच्या कार्यात त्यांना मदत करत होते, परंतु त्यांना म्हणा असा यश येत नव्हतं. प्रत्येकाला अपयशच येत होतं, म्हणजे पूर्ण यश येत नव्हतं, परंतु त्यांना पूर्ण यश मिळवता आलेले नाही. प्रत्येक जण लेखन करतच होता ना या बाबतीत. श्री माया महाशक्तीश्वर यांचेमुळे अपयश येत होते आलेले आहे. म्हणजे माया महाशक्तीश्वर जे आहेत त्यांनी अनंत अडचणी आणून ब्रह्मांडाचा शोध हा कोणालाच लावून दिलेला नाही. म्हणजे शिवशंकरांना पण कमी अधिक प्रमाणात मिळाले पण नाहीच. श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग या अवतार दैवतांना ब्रह्मांडामधील सर्व 9 ग्रहाचे 12 ग्रहाचे वर ब्रह्मांडामध्ये पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज व त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज या दोन्ही दैवतांनी
श्री माया महाशक्तीश्वर यांचेवर आपल्या दिव्य शक्तीद्वारे पूर्ण विजय मिळवल्यानंतर, म्हणजे ब्रह्मांडाचा संपूर्ण शोध लावल्यानंतर, पूर्ण ब्रह्मांड जिंकल्यानंतर श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवते यांना ब्रह्मांडामधील संपूर्ण 9 ग्रहाचे 12 ग्रहाचे वर ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या सर्वश्रेष्ठ मान्यता प्राप्त असणाऱ्या स्थानावरून या सर्व श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवते यांना कायमचे स्थान वास्तव्य मिळवून दिलेले आहे. श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवतांना या अगोदर स्थान मिळवता आलेले नाही. या दोन्ही दैवतांनी त्यांना कायमचे स्थान मिळवून दिलेले आहे. आलं का ध्यानात? का वाचायचं परत? आलं का? ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाच्या लिखाण कार्यास श्री चरपटीनाथ यांचे सर्व अवतार दैवते तसेच इतर प्रत्येक दैवतास अपयश येत असल्या कारणामुळे श्री रामायण ग्रंथ, श्री महाभारत ग्रंथ, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ, श्री अनुभवी काव्य तसेच इतर अनेक महान ग्रंथ उजेडात आलेले आहेत, प्रकाशात आलेले आहेत. जग प्रसिद्ध होऊन संपूर्ण जीवसृष्टीचे मानवांचे आदर्श ठरून कल्याण झाले आहे व कायमचे होत राहणार आहे. म्हणजे ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथाचं लिखाण कार्यात चरपटीनाथ यांचे जे अवतार दैवत आहेत, प्रत्येक दैवत अपयश येत होतं, प्रत्येक दैवताला या कार्यात. ह्या कारणामुळं श्री रामायण, श्री महाभारत, श्री बायबल ग्रंथ, श्री ज्ञानेश्वरी, नंतर तुकाराम महाराजांचं अनुभवी काव्य तसेच इतर अनेक महान ग्रंथ उजेडात आलेले आहेत. हा ग्रंथ लिहायला घ्यायचे, माहिती काय पूर्ण मिळत नव्हती, मग ते ठेवायचे बाजूला आणि ते नवीन ग्रंथ लिहायचे. मग ह्या ग्रंथामुळं रामायण, महाभारत, बायबल, गीता, जी बायबल आहे ती, ज्ञानेश्वराचे ते, तुकारामांचं हे या ग्रंथ कारणीभूत आहे. हा काय पूर्ण व्हायचा नाही. माया शक्तीश्वर काय माहिती देत नव्हते. अपयश प्रत्येक गोष्टीत अपयश येऊन शेवटी ह्या स्थानावरून हा ग्रंथ उजेडात आला. या स्थानाला महान ग्रंथ उजेडात प्रकाशात आलेले आहेत. जग प्रसिद्ध होऊन संपूर्ण जीवसृष्टीचे मानवांचे आदर्श ठरून कल्याण झाले आहे व कायमस्वरूपी होत राहणार आहे.